महाराज तुमचा पोपट कोकणीच खातो का? आई सोबत खरा सांगा खोटा सांगितलं होतं जाग्यावर जीव जाईल. आणि तो कसा? तुमच्या पोट्याला चोच आहे काय? मारायला हात कशाला? पोट्याला चोच आई सोबत चोच आहे. अच्छा मग आई सोबत मी सांगतो नोकरी सोडून जाईल. मला तुझी नोकरी नको. सोबत नोकरी नको. तुला करायचं असं होतं त्या वरवडकरांना सोबत घे, त्या पावलीला सोबत घे आणि ह्या नोकरी तू कर. मला नको आहे. आई शपथ मी जातो तिथं पुढं विहीर आहे त्या विहिरीत जाऊन मी आता जीव देणार. आई शपथ जीव देणार आहे. मला नोकरी नको, तुमची चाकरी नको. मी चालल सोलापुराला. नको तुमची चाकरी नको. मी चालल सोलापुराला. मला नको आहे. आता जा, आता मर जा. आता मर. नाही सांगतोय जाऊ नको. अरे जातो ना. पाणी किती तो पण बघून येतो. पाणी नसू दे. त्या बायका काय ह्यांच्यात एवढं बेकार नाही आहे. त्या बाजूला नाही झाल्या बघून. अरे जातोय ना. आई सप्पत जातोय. या आडूरची हळद. या आडूरची हळद. याची बायको झाली बालक. ती चाललो सोलापुराला. मला नोकरी नको, तुमची चाकरी नको. चाललो सोलापुराला. अरे इथं खाजण पण आहे. मी खाजना जाऊन शिवते. तिथं अडवायला कोण नाही. काय सफल ही पोरा पण येतील. ही पोरा वाचवणार नाही. मेली बायकोचा एकटा आहे. काय सफल इकडे काय नको मला. अरे काय नको तुझा घेऊन तू मला सांग. तू नोकरी दुसरा भेटणार कोण मला? अरे भेटतील कोणतरी भेटतील. हा कोण सांगणार? आमच्या राजी एवढं मोठं दिलदार. मरू दे. कपडे वगैरे तू सगळं घेऊन टाक. डबल घालू याच्यावर डबल. मला काय काय मला तुझं बाबा काम नको. काय काढू? अरे सगळं काय 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 आतमध्ये बाकी काय कपडे. मला वाटलं सगळंच काढतोस का काय? आई शपथ. आता इथं असताना तसं आवडलं सांगायचं म्हणजे आपण एक पाहिलं सांगतो. तुला सांगितलं याच्या आजाचं वांग याच्या आजाचं वांग याला पोर झालं पांग. मी चाललो सोलापुराला. मला नोकरी नको, तुझी चाकरी नको. मी चाललो सोलापुराला. तुझी चाकरी नको. चाललो सोलापुराला. मला नोकरी नको, तुझी चाकरी नको. मी चाललो सोलापुराला. एका वाटीवर येईन. नाही येत मी दादा. काय मी सांगतो ना नाही येत. येऊ नको काय मी बोलतो. अरे त्या अध्यक्षांना आण, नाही तर त्या पावरीना उपाध्यक्षांना आण. कोणला येत नाही जा. हा त्याला ते इमानदारी बोलवत असाल तू. इमानदारीत नाही, मानान बोलवायला सांग. मान कापून मानान बोलवायला सांग. मानान बोलत असला तर ये नाही अजिबात येणार नाही. इकडे बापसानाची मानान बोलव होती काय हो. इकडे ये, इकडे काय असा बोल. हे रंगेश साहेब यावे. नीट सांग. मान म्हणजे कसा? मान कसा असतो? कसा असतो मान? मान हो रंगेश साहेब. असा या ना मान असा नीट बोल. हो रंगेश साहेब या या. नीट आहे, नीट बोल. रंगेश साहेब यावे असा बोल. रंगेश साहेब मला
या आता, या. काय म्हणताय साहेबांनी बोलवली वाजवतीने बोलवली अरे वाजव येतो मी येतो अरे हात खाली घेऊ नको सारख्या नीती तुझी हात वरती घेऊन ठेव. काय घ्यायचा आहे तो याच्यावर घे याच्यावर आली पट्टी एवढा पण समजत नाही कुठं मेंदू कुठं घाण ठेवलास काही खाणार आज शपथ तुम्हाला गाणं सवय ना इमानदारी आता माझा अपमान होत असेल हा. याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मान देतोय कोण मान तुम्हाला देतोय कोण तुम्हाला देतो. इमानदारी चांगला इमानदारी इमानदारी एवढं चिडायला काय झालं कुठलं राहिलं? कुणाचा सूड घेण्यासाठी चालला आहे कोण सेनापती तू राजांचीच बाजू गेला ज्याचा आपण खातो त्याच राज्य आपण आपलं म्हणतो कुठला न्याय आहे बलांजी सेनापती तू जास्त बडबड करत आहे होईल तर तयार. होईल तर तयार. अरे यांना झालाय काय नुसतं एकामेकाच्या उरावर बसत असतात रे हा? पहिला आलो अरे अरे सही सही बोला. नीट ठेवा ह्या प्रधानजीला सोडणार नाही अरे नशीब नशीब आता ये बघतो परत ये त्याला टाकतो साडी सोडून आई शपथ आता चाबूक माझ्या हातात दिलं नाही आई शपथ मी पाटा पाटा घेतो कुठं पाटा घेतो ठीक आहे बोला महाराज कसं काय चाललं अगदी आनंदी आनंदी पण पण म्हणजे काय आपल्या राज्यात शेतीचं काहीतरी चाललं होतं ना? शेतीचा खूप प्रॉब्लेम अडचण चालू आहे कसला प्रॉब्लेम शेतीची खूप नाजूक झाली आणि ते शेतकऱ्यांना पण माहिती नाही कोणाला सगळी माहिती शेती पाण्याच्या खाली गेली मग होय. बाकीचं काय आम्हाला माहिती नाही जा मग त्या सेनापतींना हजर करा जशी आपल्या शेणातल्या जाऊ. सेनापती आपल्या राज्यात कसली गडबड चालली आहे महाराज आपल्या राज्यात शेतकऱ्यांची शेती कुणीतरी तुडवली आहे कोणी तुडवली त्याचा सुगावा त्याचे नाव महाराज त्याचा सुगाव वगैरे काहीच माहित नाही आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा माहित नाही सेनापती जा आणि आपल्या कामाला लागा आपल्या आता महाराज सेवक बोला महाराज. प्रधानजी यांना राज दरबारात हजर करा जशी आपल्या तुला सारखी गाडी आणली तेव्हा घेऊन अरे जा बाहेरनच आवाज दिला काय गवाडी प्रधानजी आपली प्रजा फार दुःखी दिसत आहे त्यांची शेती कोणीतरी उद्ध्वस्त केली आहे त्याची चौकशी करा ठीक आहे. येतो. हो सर बोला आपला पारा नीट ठेवा येतो नको नको प्रधानजी प्रधानजी आई, नको जाऊ दे. अरे वाईट बोलतो शेती बघायला गेलाय, शेती शेती अरे होय होय पण तुम्ही मागाशी पण बघितलं तर शेतकरी खाली भेटलो होतं जाम नाजूक झाले तर मग तेवढ्या घरांचे आले तर अजून काय विषय मजा करता साड्या नेऊन चेपतो त्या बराच सूर बाकी राहिलाय आकाशाच्या पातळानो तुम्ही तरी सुखाचा संसार करा हो. आकाशाच्या पातळानो, आकाशाच्या पातळानो, तुम्ही तरी सुखाचा संसार
बायांची बोली लय अंतरा हो बाया निघाल्या आंघोळीला हो आकाशीच्या पाकळ्या बाळ गोपाळानो आम्ही अडूरच्या बाया बाळ गोपाळानो आम्ही अडूर मधल्या कोंडगारू मधल्या पालवाडीच्या बाया मी तुम्हाला विचारतो आता हा मारतो तो चांगल्यावर मारतोय काय बाळ गोपाळानो तुम्ही आम्हाची रचना केली तर तुमची डेंगावर होती तुम्ही आल्यावर पुढे एकदा सांगा इकडे आल्यावर काही कोण आले बाळ गोपाळानो तुम्ही यार खवीसाला सांगा माझा जोपर्या पुन्हा बोलून होत नाही तोपर्यानं मला र मारू नको बाहेर बोलते का आले मी काय विचारतोय हा खरे मारतोय काय बाळ गोपाळानो आम्हाला रे तुम्हाला रे काय तरी सांगायचा वाढल्या जाऊ दे इकडंच काय त्याच्या बाया काय होतं बाई बाळ गोपाळानो आम्ही तुम्हाला रे हे गाणं घ्या गाणे बाया वाढवतो याच्या बाजून चार हात काय झाला काय तुला किती काय घुरात जायचो घुरत आता माझी ताकद गेली संपला होता संपला काय मी जाऊन त्या झाडाला येटी मारली त्याची काय पाया पडली जागेवर हल्लेच नाही शेतकरी काहीतरी म्हणतात आम्ही सगळं सांगून घेतो काय टेन्शन घेऊ नका शेतकऱ्याची शेती होतो सर किती आनंद अच्छा शेतकऱ्याची मुलगी लग्नाच्या वयात आली आहे आणि ती मुलगी मी करणार काय झाली नाही तरी काय कोण बघा आणि मेल्याचा वय का मुलगी 22 वर्षाची आहे आणि हा मेला 45चा अरे आडोस आहे कुठं काय करा झालेलं तरी काय आई शपथ तुला सांगतो ह्याला राजगादीची पण आवड आहे राजगाची पण हवे ह्याला ही गादी हवी आणि ती पोरगी पण हवी ह्याचा डोळा आहे आई शपथ डोळा आहे त्याला येऊ दे आपण बघतोय होय का रे तुला आला कामे सोडून तुला कमी आहे का नाही बरं सकाळपासून ती सारटी काढला नाही आला तर तुझी पण ठेवायची नाही सोडून गाडी या पोरीकडे काय लक्ष देऊ नको पारा कसा काय चाललाय अगदी आनंदी आनंदात चालला महाराज पण अजून एक सांगतात ती शेतकरी शेती जाम होतो शेतकरी कन्या महाराज ती शेतकऱ्यांची कन्या आहे ना ती मला विचारित होती विचारत होती शेती विचारित होती शेती विचारत होती हा हा शेतीचे नुकसान झाले ना हा तू काय करायचं मग शेती नुकसान ना तू भरून काढ काय तू तू भरून काढ आम्हाला काम सोडून देस आणि ती शेती भरून काढू हा, शेती भरून बस काढू. सगळी पाण्याखाली गेली ना होय होय मग कशी वर काढू तिला हवालदार हा. पारा नीट ठेवा येतो आम्ही येणार आता हो गेलं म्हणजे प्रधान येणार आणि हावराय तो आई शपथ त्या राजगादीचा हावराय ए बाबा. तो भेटला ना मी एवढा सगळा सूट काढून घेणार आता घे घे त्याला काय का असं बांधायला
तर येतो तो नुसता हातावरच मारतो काय काय असा गुरपटा अरे तुझ्यावर आली पट्टी तू हात खाली नेतोस कशाला त्याचा हात वरती घातला जे सांगितलंय ना प्रवास वडूळकरांनी सांगितलं ना चरबी कमी करायचे म्हणून ती डाग बांधली ते ते आता जातो सकाळी येतील बघ आता बघ येतील. तो काढून येईल बाहेर पाठ्या घेऊन मी जातोय नको येत. तू लक्ष ठेवशील ना हा ठेवतो. काय येत जा, जा. तो नीट पारा जा, जा. चार हवालदार, तुम्ही काय बडबडत आहे प्रधानजीने पोटात रे कट रचला आहे असं मला समजलं आहे. होय होय, होय. बा सांगतो ना सांग 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 पटकन सांग. त्या शेतकऱ्याची मुलीवर काही झंझट नाही ते. हवालदार, काय ते व्यवस्थित सांगा. त्याची ह्या राजगादीवर ठेवला आहे आणि त्या शेतकरीच्या कन्येसोबत त्याला लग्न करायचं आहे काय म्हणताय हवालदार? होय महाराज ही गोष्ट असं करून आपल्याला चालणार नाही. या बरोबर आहे काय घरात तर तुम्हीच करा कमीच करा काय तो त्या खऱ्या करावर मारा लक्ष व्यवस्थित ठेवा. नक्की लक्ष ठेवतो आई डोलं काढून बघतो तो भेटू दे फक्त त्याचं डुलच काढून सोलतो बघ थोड थोड काय काय अरे जा ना तो आता लग्न करायला जातोय तो उतावळी झालाय माहिती ना प्रधान काय बघ गुडघ्याला हात काय म्हणतात ते गुडगाणा भाषेने सोनापुरात नाव नाही नाही काय ते बोलू येऊ दे जरा तू लग्नाला येऊ दे बोला महाराज आपला बारा कसा काय चालला अगदी आनंदात चाललाय सेवक जा आणि राजकुमार यांना ताबडतोब हजर करा. जशी आपली आज्ञा ते जा तुम्ही बघतो. काय रे गेला होतास ना अरे येताय राजकुमार आहेत शेवटी आपले ते. राजाचं राजकुमार बाबाने कामज बोलाविले 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 राज सुखाले बाबांच्या सेवेला क्षमा जावे बाबा मदना बाबाने कामज बोलाविले 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 मला एकाएकी बोलवण्याचं कारण राजकुमार तुला एकाएकी बोलावण्याचं कारण म्हणजे हे राज्य कारभार आणि ही राजगादी आता तुला सांभाळायची आहे आणि तुझा विवाह सुद्धा करावा अशी माझी इच्छा आहे. पिताश्री, विवाह आणि राजगादी हे सर्व अचानक. राजकुमार माझी तब्येत ठीक नसते त्यामुळे हा मी विचार केला आहे. बरं ठीक आहे परंतु कोणाची मुलगी आहे? आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याची मुलगी आहे. पिताश्री, शेतकऱ्याची मुलगी? आपण मोठे राजवाड्यातील राजे आणि शेतकऱ्याची मुलगी? राजकुमार त्याकडे आपण लक्ष देऊ नये. ती आपल्या राज्याचे नंदनवन बनवू शकते. ठीक आहे पिताश्री, येतोच मी. राजकुमार सेवक बोला महाराज आपला बारा नीट ठेवा. मी ठीक आहे मी येत आहे. कशी तुमची आज्ञा? ए, आज सारखं आज शिकवले. आपल्याकडे काय सांगितलं काय राजकुमाराचा राजकुमारांचा तुला दिलं काय म्हणतोस हो असं सांगून गेले नाचायला भेटणार अरे मग खायला भेटणार यायला भेटणार यांना हन्नार मोक आय हे राजाचा राज्यकारभार एवढा सांभाळत असतात. हे राज्य राजकुमाराच्या स्वाधीन आणि राजकुमार अजून लहान आहे तरी सुद्धा ते त्यांना
आणि त्या शेतकऱ्याची मुलगी राजकुमाराने दिली तीच मुलगी मी करणार आणि माझा भाव झाला हाच विचार घेऊन याचा पत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही. आई शपथ तुम्हाला बदला घ्यायचंय ना आई शपथ मी मदत करतो तुम्हाला मी पण करतो. तुम्हाला ही राजगादी हवी ना आई शपथ राजगादी हवी मला माहिती आहे आतल्याकडे माहित पडेल तुम्हाला पोरगी आली ना हे दाखव राजगादी हवी तुम्हाला त्या शेतकरीशी कंडीशन पण लग्न पण करायचं तेच बोलतोय ना मी. राजगादी पण आहे हा, हो. पहिला मला सांगायचं नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवली असते का मी तुम्हाला हो मग आई शपथ दाखवू कशी बरोबर तू दाखव. नक्की 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 नक्की. अशी या इथं अशा मोरे या त्याला द्या तुमचा भाज्या इकडे नीट दाखव, नीट त्याला दाखव. हात कशाने कापतोय काय सालाय काय अरे वाजवलं तो पण घे ना हा पण घे. त्यांना नमस्कार तरी करा मी केला एवढा. दाखवतोय ना त्याला कांचून पडला तर त्याला रिलाज करायला काय नाही बाबा तिकडे लांब आई तिकडे शपथ लांब तिकडे. सेवा पण महाराज मेरे लिए एक ठंडा पानी बॉटल लेके आ किसको बोला रे तू किसको बोला. तुझा डोळा फुटलाय घ्यायला सांगितलंय ना माझ्या एक थंडा पाणी सोप पडलाय सोप घेऊन या. एक खंडाची बॉटल देता. आई शपथ तुम्हाला पाणी शांडे आहे मी याला बोलणार आई की शपथ दाखवते ना दाखवते आता मी महाराज आहे आजची बात पुढे यायचं नाही. आता झाला की हा महाराज झाला बरोबर आहे. सेवा माझ्या माहितीनुसार बाहेर अन्न आले त्यांना सांगा तिकडे बाहेर गाड्या लावलेल्या आहेत त्याचे टायर बिअर साफ बदलून घ्या. अण्णा तिकडे 2 गाड्या आहेत जरा जरा साफसफाई करायची आहे. सेवक माझ्या माहितीनुसार लंगोटा आलाय मागं लंगोटा. तो पहिला हजर करा. ती गाडी आहे तशी तुमच्या. पहिला घेऊन या. तुमचा पाणी सांडलाय काय तुमचा काय हरवलाय काय तुम्ही कांदा लावलाय हा घ्या तुमचा लंगोटा. काय सांगतो एवढा मोठा घोडा झाला तरी अजून लंगोट वापरतो वाचतो मग वाच वाच वाच. आई शपथ आज शपथ वाच. तिथं कशाला उतरास. चंद्रपूरचे राजे चंद्रसेन चंद्रपूरचे राजे चंद्रसेन त्यांचे भाऊ वीरसेन आणि त्यांचे सूर प्रधानजी प्रधान सु- प्रधानजी यांचं असं म्हणणं आहे की काय म्हणणं आहे. शुंगाळदरी ते अडूर कोण करून नवीन पाण्याची लाईन टाकली ही लाईन जुनी झाली. हे काम तुम्ही नवीन काम कधीपासून चालू केला होता पहिला करा तो खालीच करा. हा पहिला काम नवीन कधीपासून चालू केला तो पहिला सांगा. ही डांबर पहिली रस्त्यावर पडली बा. डांबर डांबर पडले पहिली. नवीन काम चालू केलं नवीन नवीन हातात. हो तर. सेवक हॅलो सेवा पुढं वाच. पुढं 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 माझं काय तुझं मड पुढं वाच. पुढं पहिली हा सगळा लिहिलेला आहे ह्यांना सांग ह्याच्यावर शी करा चालेल सांगतो. माझी आज्ञा आहे यांना सांग त्याच्यावर शी करा नाही केली तर पोटावर पाय दिस थांब ना जरा. जबरदस्ती करून घे यांना सांग. कारण त्यांना सगळा राजा हवा अरे जरा बोलतोय ना मी. बोलतो ना यांना सांग. त्याच्यावर असं काय सांगायचं. सांग पहिला खाली ठेव पहिला तिथं करा सांग माझ्या तलवार आहे ह्याच्यावर तुम्ही सी करा. आतल्या आत पिलवटणी होते आतल्या आत पिलवटणी होते पहिला उचलते मी नाही उचलणार. उचल पाहिजे मी नाही उचलणार. उचल उचल जा जा तू उचल. अरे वाचता येतो तुला.
महाराजांनी चांगली सही केली. दाखवून मी आता कशी दाखवू? आई शपथ, मला दाखवून झालाय. मला दाखवून झालाय. बाजूला हो, बाजूला हो, एक साला काढतील आता. यांना नाऱ्या, मग आई केलं. अण्णा अण्णा प्रकाराने ठेवा. एवढी साला जर तुमची काला नसती तर सकाळी उठलेच तो काय ए तुला बघतो जाऊ द्या का मग झुमते नाही. होय जाऊ दे मग तर कानाला वाजत असतील काय काय पानं नीट ठेव बारा नीट. महाराज, सेवक आमचं बरं. आपला बरा कसा काय चालला अगदी आहे सेवक, जा आणि सेनापतींना राज दरबारात हजर करा. जशी आपली आज्ञा जा तुम्ही थोरलं तुम्ही मोठं तुमचा मी जातो. मान मोठा आहे का? अरे जा लोक राजे ऐकले तर थोरफटून टाकतो तुझे. महाराजांनी प्रणाम असो. महाराज आम्हाला बोलवण्याचं कारण कोणतं? सेनापती आपले राजकुमार त्यांचा राज्याभिषेक आणि विवाह सुद्धा करायचा तिकडे आहे. व्हायचं तू तर त्याच्या तयारीला लागा. तर वाजवणार आणि म्हणतात तिकडेच. त्या शेतकऱ्याला जाऊन सांगा की तुमची मुलगी आणि आमचा राजकुमार यांचा विवाह करायचा आम्ही ठरवले आहे. तर त्वरित निघून या, मुहूर्त काढायचा आहे. जमते आज्ञा महाराज. पाणी बिणी आहे. हो, राज. महाराजांनी सांगितलेली कामगिरी पूर्णपणे पार पाडा. मी ऐकलंय नाही. हे अभिषेक आणि लग्नाची पूर्ण तयारी करा आणि त्या शेतकऱ्याच्या मुलगीलाही जाऊन सांगा. ही जशी तुमची आहे. जशी आपली आज्ञा तिकडे भटजी कोण आहे? ए कशाला फ्लॉवरची काढत होता ह्याची याच्यावर चाबूक नव्हता आता तलवार होती इथं पोटात घुसवला असती ना तुझा कोतला का नाही काय बारीक झाला असता. हा? हो, इथं भटजी कोण आहे? कोणाची वेळ काढायची आपल्याला समजायला हा, पाहिजे गाडीत नव्हतो रे जरा. भटजी पाठी आवाज येतोय तिकडे खाजनात बसले तू खाली भटजी हा त्यांना घेऊन ये. याचा आवाज हा येतो. बघ शेतकऱ्याची कन्येला पण आणायचे पहिली मी जातो तिला आणायला. हा मी तिला आणायला. नक्की ना बघू जा 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 जा. आपण तू पण लहानशी. तू पहिला शेतकऱ्याच्या कन्येला आण. पहिला आधी स्पीकर आले. हा लग्नाला स्पीकर पाहिजे आपल्याला. स्पीकर DJ हवा. तयार आहे काय DJ हवा. आई शपथ आई शपथ DJ. तयार आहे आपलं आहेत ना इथं जवळपास. बोलो 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 हॅलो हॅलो लगीन हॅलो, ओय. मी बाबूराव बोलतो. तू जाऊ दे बोलता बोलता आता अंका घशात गेला ना तर काढायला पण टाइम नाही हा तू काय तो घे पटकन हॅलो, अरे हे मी बाबूराव बोलतो. ओ भटजी भटजी. भटजी हा मग भटजीला बोलव इथं जवळ आहे तो कोण हो, इथं आहेत ना भटजी जवळ. ओ पावरी भटजी आहेत काय कोण मेडेकर केळकर ओ कोण आहे येऊ नका ए, गाव राहू दे. जा जा तू घेऊन ये पटकन जा एकदाच काय तू नीट नाव सांगता येत नाही मला ऐकायला येत नाही सेवक, बोला महाराज राजकुमारांच्या लग्नाची तयारी झाली की नाही? चालू आहे महाराज अगदी दणक्यात चालू आहे ठीक आहे, मी जरा विश्रांती घेत आहे. जशी आपली आज्ञा मला मी पण दमलोय आता ए मला विश्रांती घेत आहे नीट पारा ठेव मला दमले मला झोप आली आई शपथ, मी झोपणार आहे शपथ म्हणतो. कोण आला तर नंतरचा नंतर बोलू. जरा पुढे ये ना इकडे ये. राजे झोपले गेले. गावात झोपले गेले. आता आपल्याला फूड घेतलाच पाहिजे. मंग्या कोणतरी फुट बोलतो मंग्या. तुझ्यावर आली फटकी रे. आवाजात झोपून गेलेला आहे. राजे झोपले गेले आणि आपला सण झालाच पाहिजे याने.
अरे झाला काय झालाय का हे आल्यापासून उरावर बसतो केस पण घालायला लागले त्या हरामखोरानं त्या शेतकऱ्याची शेतीची उद्ध्वस्त केली आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलीबरोबर लग्न सुद्धा करा निघाला होता. एवढंच नव्हे तर तुमच्या खून सुद्धा करा निघाला होता. सगळं आम्ही या क्षणी हजर झालो. जा आणि याला बंद करून ठेवा. तुझ्या तोंडाला काढाच भिंत काढा. अरे मेरा एवढा झाला सारखा मुली काय जो हालत केला पाहिजे होय 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 अरे हे रंगिया बाई पेटी पण कुठे गेली? त्याला नाही म्हणा त्याचा सगळाच कमी पडला होता नुसती तो मला वाढला नुसती दुसरा त्याला ताकद आणि तिचा पारा नीट तेव्हा हा आता काय टाइम नाही काय दिवस कोण सेनापती राजकुमारांच्या लग्नाची तयारी झाली की नाही? झाले महाराज लग्नाची तयारी झालेली आहे. हे चालू होते का? बोला महाराज त्या शेतकऱ्याच्या मुलीला आणि राजकुमाराला हजर करा. पहिली मुलगीला राजकुमार आपले एवढा वेळ उभा ठेवायची नाही त्यांना. राजकुमारचा बघायचा हा, मी राजकुमार नंतर आणि पहिला त्याच्या पोरगीला घेऊन ये तिला वाड्यात आणायचं राजवाड्यात आणायचं हा ही घे माझी घे जा जा बया मला घेऊन ये पटकन हा अरे बॅटऱ्या या काय दोन पेटवले 4 पेट दिसत नाही हा तिला घेऊन ये जा आई शपथ घेऊन ये जा तिला लवकर घेऊन ये वाजव रे अशी शांत काय बोल अरे करवल्या हो अरे किती आहेत तू अरे आई शपथ अरे तू पण चष्मा बिस्मा आई शपथ अरे वराडी पण आई शपथ अति पेटी मला हवे आई शपथ पेटी हवी पेटी यांच्यावर आली पट्टी ए भाकण द्यायचे ताई तुम्ही तरी या सोबत त्याला शिकवत नाही त्याला काम करून जर तुझ्या लागली त्याच्या आधी त्याला शॉप देस म्हणजे ह्याचा शॉप लावली पहिला सांगतो त्याला म्हणा कपडे विकलं तरी माईक एवढे पैसे आणणार नाही हे जाऊ दे हे राजकुमार अरे सावकाश मग आजूबाजूला जा लाल पोर आहे लहान पोर आहे तो राजकुमार
राजकुमार पण आले आता लग्न लावूया फाटा हलद अरे तुझ्यावर आली फटकी याला खाजना चेपून ठेवा जावा पहिला कालवा काढायला हवा याला हा? हे जाऊ दे तू लग्न आवाज आपण करा हा कुठं लावले हे बोला महाराज तयारी करा लग्नाची तयारी करूया फक्त अरे अरे तो पद्या कुठे पद्या त्याला बांधून ठेवलेला तिकडे पाहिला त्याच्या समोर आधी हलत नक्की याला धरून द्यावं लागली असेल कोण करू गावचं थंड पाणी 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 काग काग पोरग रडतंय ताणी काग पोरग रडतंय ताणी आता आता लागतोय त्या पद्याला आणजा लवकर ह्याला मारायचं मत नाही चुकीचं म्हणतोय रे अरे जाय आई शपथ पण तुमचा पहिला सांगतोय हे रांबा फुलला वाऱ्यानं डुलला हे रांबा भरपूर लागला हे रांबा फुलला वाऱ्यानं डुलला हे रांबा भरपूर लाग शितपांच्या बाळाला राग सावो आला हे रांबा उपटून टाकला ताडामाडाच्या हिरव्या पाती ताडामाडाच्या हिरव्या पाती ताडामाडाच्या हिरव्या पाती ताडामाडाच्या आमचा नवरा लय हावरा पत्रावल्यासाठी आमचा नवरा लय हावरा पत्रावल्यासाठी उडन पाखरूड जाय नवरदेव पळत जाय लगीन लावून टाकलं आई शपथ तुला फोडून टाकी सात मध्ये आला तर पाहिजे बाळाच्या मंडवल्या बाळाच्या मंडवल्या बाळाच्या मंडवल्या काळ्या बगीच्या गोरेल्या बाळाच्या मंडवल्या ह्याला सांगून काय पटत नाही हा 10वीत जायचा काही लायकीचाच नाही ह्याला अजून बालवाडीतच राहायचं आहे त्याला सांगितलं हिट मार तरी त्याच्यावर आली फटकी त्याचा पायातच जीव होते मी आता लावतो लग्न सरळ लावतो सरळ अक्षता घेतलीस काय अक्षता गेले तिकडं आता जाऊन झोपली लिंबू एवढा मोठा कोणी द्यावा? लिंबू नाही त्याला येता येता पाजरीन पण मोठं खाली त्याचा ए, ले, घेतो पण वापरून काय बघतो ये लवकर आता चांगला घेतो अरे काय? बरोबर. याला पण समजत बघून नाही. देऊ नको आधी बघून दे ना. गंगा सिंधू ये. सरस्वती असं बसलाय तुझा नाव. तुझ्यावर आला कापरा हे तुला बोलाय तिथे तुझा मान देतोय ना मी चल संपून टाक पटकन आता लग्न लावायचं आहे नाही तर ह्याला आता मी ह्याच तलवारी करतो बघ अशी याला काय झालं मी आता बोलतोय ना म्हणतो गीता उभी
मंडपात नितीन दुरून होता पात गीता उभी मंडपात नितीन दुरून होता पात तिनं खाल्ला एवढा भात मी धावत गेली संडासात तिनं खाल्ला एवढा भात धावत गेली संडासात. कशी काय म्हणतात वर्ग मुंबईचा होता दुसरी आई शपथ बोल दुसरी. विचारा तिच्या आईला मुलगा द्याल का मला आता म्हणाय काय ते जोडा हा उचकी लागते तिच्या आईला मुलगी द्याल काय मला मुलगा आहे का मला मुंबईत संडस धुवायला मुलगा आहे का मला मुंबईत संडस धुवायला गेला चांगली नाही तर एवढा सगळा चांगला झालाय आणि जाता जाता सोलटवून टाकी साप आई शपथ घे मस्त पैकी घेऊन टाक सोर घ्या माझा सोर. घ्या सोर हॅलो हॅलो कसा पाठवला हा गंगा सिंधू हा सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरवती वेत्रिका शिवमंगल सा